रोजचा स्वयंपाक चालूच होता, तर डोक्यामध्ये आलं की पराठे खावं. तर त्यासाठी बघा फ्रीजमध्ये 1 वाटी कॉर्न होते, ते तव्यावर थोडंसं तेल घालून असे थोडेसे परतून घेतले आहे. तर मिक्सरला जाडसर फिरून त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर आणि मीठ घातलं, अर्धा चमचा चाट मसाला. हे सर्व जिन्नस यामध्ये घालून हे असं मिक्स करून घेतलं. एक पोळी लाटून घेतली, त्यावरती हे मिश्रण घालायचं आणि सगळीकडे छान असं पसरून घेऊया. त्यावर कांदा घालूया, टोमॅटो घालायचं आणि कोथिंबीर घालायला विसरायचं नाही. टाकून झालं की थोडंसं असं उलथण्याने थोडंसं असं प्रेस करायचं, जेणेकरून ते बाहेर पडणार नाही. आणि याची आता अशी घडी करून घ्यायची. अशी केली की पुन्हा अशी करायची. पुन्हा असा गोल असा रोल करून घ्यायचा. तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि त्यावरती हा पराठा टाकून घ्यायचा आणि वरतून त्यावरती थोडंसं असं कडेने तेल सोडायचं. एक साईड थोडी शेकली की पलटून घ्यायचा आणि या साईडनी पण असं तेल सोडून घ्यायचं. तर आलटी-पलटी करीत छान असा खरपूस रंगावर पराठा शेकून घेऊया, काढून घेऊया. बघा किती छान असा हेल्दी पराठा झालाय. पराठे शेकून झालेले आहेत. तर हे पराठे अतिशय हेल्दी होतात आणि त्यासोबत दही म्हटलं की वा वा क्या बात आहे. तर हे खमंग आणि हेल्दी पराठे रेसिपी आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.